सुप्रभात मंडळी. मी प्रतीक गवाड परत तुमचं एकदा स्वागत करत आहे आपल्या बदामीच्या सिरीजमध्ये. आजचा आहे दिवस दुसरा आणि एपिसोड 2. आणि तेच आपला जो कालचा प्रवास होता मुंबई टू बदामीचा, नंतर रात्री एवढं की संध्याकाळी आम्ही काय अराऊंड 6 वाजता काहीतरी पोचलो. आणि मग जरा हेक्टिक झालेलं होतं, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सोडून दिल्या. जसं आलो, फ्रेश झालो, खाल्लं पिल्लं आणि सरळ झोपून गेलो. त्याच्यामुळे व्यवस्थित एडिट करायला मिळाला नाही. पण बोला ठीक आहे चलेगा. आणि आता आम्ही आलेलो आहोत नाश्ता करायला. नाश्ता करून मग आपण जाणार आहोत बदामीची सैर करण्यासाठी. तर नाश्त्यासाठी बघा आपल्या योगेश भाईने तर मागवलेला आहे मेंदूवडा. स्पेशालिटी बघायला पाहिजे ना, तो स्पेशालिटी बघतो. बघूया एक ऑथेंटिकेट आणि ओरिजिनल रेसिपी खायला मिळते. आणि मी पुरी मागितली आहे आणि ही बघा पुरी आलेली आहे. युजली मी गोकर्णाला होतो, गोकर्ण आणि हम्पीला, तर मला माहीत नाही. मला हा प्रकार एवढा छान आणि एवढा आवडला ना, मी युजली नाश्त्यामध्ये मग हेच खायचा प्रयत्न करायचो. तर आत्ता पण हेच घेतलेलं आहे. तर चला नाश्ता करूया आणि आपण पुढे डायरेक्ट बदामीच्या गेटच्या तिकडे भेटू. अशा प्रकारे तुम्हाला व्ह्यू दिसत आहे का? दिसतोय का? लांबून दिसतोय का? आता आपण जवळून जाऊन बघणार आहोत. मागे दिसतंय आपण आलेलो आहोत बदामी केव्सच्या इकडे. आता इकडे पार्किंग केलेली आहे आणि असं बघायला गेलं तर पार्किंगसाठी चांगली जागा अवेलेबल आहे. आणि सध्या पब्लिक पण एवढी दिसत नाही आहे. आणि आपले भाऊ बघा, हे कुठल्या रायडिंगला चाललेत काय माहिती आता, म्हणून फुल सजून दजून आलेले आहेत. ओके, तर ही लेणी 6व्या ते 7व्या शतकात बांधलेली होती. काय बोलू शकतो, चालुक्य वंशाने इकडे ही लेणीच बांधलेली होती. आणि असं म्हटलं जातं की नाही, असंच होतं की लाईक चालुक्य वंशातले जे राजे होते ते सामर्थ्यवान आणि कलेचे प्रेमी होते. तर त्यांची कला ही तिकडे पण एक टॉपवरती आहे. आय गेस ते अप्पर शिवालय असावं. पण असं आहे. चला आता आपण आतून बघूया व्यवस्थित, तुम्हाला पण जास्त बोर नाही करत. तर असं एकूण बघायला गेलं तर 4 केव्ज आहेत इकडे. आणि या केव्जमध्ये तुम्हाला हिंदू, बुद्ध आणि जैन या प्रकारच्या धर्माचे गोष्टी तिकडे कोरल्या गेलेल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी, तर आता सध्या आपण प्रवेश केलेला आहे पहिल्या केव्हमध्ये. तर चला आता आपण आतून बघूया. ओके, तर हे आपलं महादेवाचं मंदिर तुम्ही बघू शकतात. नंदी विराजमान आहेत आणि समोर बघा. ओके, तर हे आहे दुसरं मंदिर. भगवान विष्णूवरती आधारित आहे, म्हणजे भगवान विष्णूंवरती बांधलेला आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकतात, तर हा भगवान विष्णूचा वराह अवतार इकडे कोरलेला आहे. आणि हा वामन अवतार तुम्हाला दिसून येईल. कोरीव कामं बघा ना काय केलेली आहेत राव, आणि एकदम पॉलिश वाटत आहे. आणि प्रत्येक पोलवरती तुम्ही बघतील तर नकाशीगिरी केलेली आहे. हे बघा.
आपण एका गुहेमध्ये आलो आहे आणि जसं नीट बघितलं ना इकडे आता या विशिष्ट कलेला काय नाव देतात मला नाही माहिती, पण तुम्ही बघते तर तुम्हाला इकडे चित्र दिसून येईल. ॲगे हत्ती आणि रानरेडा किंवा बैल माहीत नाही मला, तज्ज्ञ असतील त्यांना समजून येईल. पण हे बघा हे चित्रीकरण केलेलं आहे बोलू शकतो आपण, पेंटिंग. आणि बरेच दिसतात आहेत, बरेच म्हणजे 7-8 दिसतात आहेत, पण आहेत त्यातलं स्पष्टता तेच बघून येते, बाकी गोष्टी समजून नाही येते. पण हे बघा हा व्ह्यू दिसतोय का, अगस्त्य लेक, आणि इकडून देखील बऱ्याच गोष्टी आहेत अशा ज्या खूपच छान दिसतात. हां, तर आता आपण आलेलो आहोत गुहा क्रमांक 3 आणि ही गुहा म्हणायला गेलं तर महाविष्णूला समर्पित आहे. इकडे तुम्हाला 2-3 बघायला गेले तर महाविष्णू आपले विष्णूंचे अवतार देखील बघायला मिळतील. तर चला, आणि अशा प्रकारे किलबिल मंडळी गेली तर आपण थांबूया जरा वेळ, ह्यांचे दर्शनं घेऊन दे, ह्यांचं काय बघायचं ते बघून दे, आपण आरामात बघूया कारण आतमध्ये असं गोंधळ होईल. तर असं आहे. आणि तुम्ही वरती बघतील तर बघा किती मोठं तुम्हाला पठार दिसून येईल. कॅमेरामॅन जरा प्लीज कॅमेरा वरती करावा. हे बघा ह्याच्या मोठ्या डोंगराच्या आतमध्ये ही गुहा किंवा हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर आता इकडे किलबिल बाल मंदिर झालं. हे शाळेतली मुलं सुटली आहेत इकडे. जरासा गोंधळ येत असेल कारण लहान मुलं त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही. पण आपण गुहा क्रमांक 3 महाविष्णू मंदिर किंवा महाविष्णूंना समर्पित अशी ही गुहा, आणि इकडे बघू शकता तुम्ही विष्णू बसल्यात आणि इकडे बघू शकतात सापाची ती आपली कुंडली, वरती नाग आणि वराह अवतारामध्ये हे शिल्पकृत. तुम्ही डिटेलिंग तुम्ही बघतील ना तर डिटेलिंग एवढी भारी केलेली आहे ना, बघा ना, खूपच सुंदर दिसतं. ही पण बघा काय अखंड मोठी मूर्ती दिसते. नरसिंहाची मूर्ती आहे ती, असं बघायला गेलं तर. पण काय मोठी नाही, ॲक्च्युली इकडे कामं चालल्यात म्हणून आतमध्ये घुसू शकत नाही आहे, त्याच्यामुळे झूम करून दाखवलं आहे. तर प्रोबॅबली जर असा काय बोलू होतं ब्लर वाटत असेल. ओके, तर आता पण गुफा क्रमांक 4 वरती पोचलेलो आहे, जी आहे जैन गुफा म्हणून बघू शकतात. तर चला केव क्रमांक 4 बघून येऊया आपण. आणि तुम्ही कामं बघत असतील ना, ही सगळी 7व्या-8व्या दशकातली कामं बोलू शकतो, त्या पद्धतीने केलेली आहेत. आता हे बघा भगवान महावीर, तर हे जैन गुफा म्हणून. आणि बाकी पण नक्षी कामं बघा आणि कोरीव कामं. आम्ही खास विगडेसाठी विगडेमध्ये आलेलो होतो कारण आम्हाला गर्दी हवी नव्हती, पण हे बघा फुल गर्दी राहा. योगेश काय करणार होता बाबा, सगळे आपल्यासारखे आले. आपल्या बॉसने आपल्याला सुट्टी दिली आहे, हां त्यांच्या शाळेने पण त्यांना सुट्टी दिली आहे. हां तेच तर.
एज्युकेशनल टूर बोलू शकतो आणि गरज आहे एज्युकेशनल टूर अशा ठिकाणी न्यायची. हाय बोलू हाय. ओके, तर आता आपण जात आहोत भूतनाथ टेम्पलच्या इकडे आणि तुम्हाला दाखवलं तसं हे बघा, हा पार्ट इग्नोर करा, हा पार्ट बघा. तर हे टेम्पल आहे आणि असं म्हटलं जातं, म्हणजे लिहिलेला इतिहास आहे की 8व्या शतकामध्ये बांधलेलं आहे टेम्पल आणि महादेवाला समर्पित असं हे टेम्पल आहे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्ही बघू शकता तिकडे अजून जवळ गेलं ते दाखवतो. अजून एक छोटंसं मंदिर आहे एका दगडावरती बांधलेलं आहे, ते तुम्हाला झूम करून दाखवतो मी. पण हे बघा, आपण तिकडे होतो, आता आपण इकडे आलेलो आहोत. तिकडून आपल्याला नजारे दिसत होते लेकचे आणि हे बघा, आणि असं बघायला खूप मोठं लेक दिसतं आणि हे आपलं टेम्पल आहे. तर आणि हे आपले भाऊ आहेत, फोटो काढतात. जेवढे पण माझ्या इंस्टाग्रामवरती पोस्ट येतील जेवढे फोटोजवाले, तर या भावानेच काढलेले आहेत. त्याच्यामुळे पिक क्रेडिट द्यायची गरज नाही आपल्याला. येस, व्हिडिओमध्ये क्रेडिट देऊन ठेवतो मी. आता पोचलेलो आहे भूतनाथ टेम्पलच्या इकडे आणि तुम्ही शैली अशी बघायला गेली ना, हे आपले दादा आले, तुम्ही शैली बघायला गेली ना, द्राविडीय शैली बोलू शकतो आपण. तर असं पण बघा की, हे बघा नक्षीकाम बघा, कडक ना. महादेवाला घेऊन समर्पित आहे हे आणि खूप सुंदर. आणि आतमध्ये जरासं टेम्परेचर पण डाऊन आहे, पण वातावरण थंडच आहे. यस. आणि हे बघा, सेम ना आपलं हम्पी, हे बघा. तरी असा काहीतरी आपला आहे भूतनाथ टेम्पल आणि सही आहे. अजून पुढे वॉकिंग करून कुठेतरी वरती जायला आहे. ओके, तर तुम्हाला हे दिसतंय, कार्विंग केलेले आहेत, वेगवेगळे भगवान दाखवलेत म्हणा. बघायला गेलं तर हे वराहा रूपामधले गणपती आहेत आणि हे 3 असं बघायला गेलं तर ब्रह्मा, विष्णू, महेश बघू शकतात. आणि इकडे उग्र नरसिंह. हां, आता असे हे बघायला गेले ना, ह्यांची संख्या 10 आहे, तर कदाचित दशावतार असू शकतात कदाचित, पण माहीत नाही आहे, कन्फर्म नाही सांगू शकत. आणि बाकी हे बघा, इकडे पण एक कार्विंग केले असं. आणि बघा ना, या दगडावरती डिटेलिंगमध्ये काम करायचं त्या टायमाचं खतरनाक होतं. तर हे असं अगस्त लेक आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर होता आपलं भूतनाथ टेम्पल. अजून पुढे अजून बरेच स्पॉट आहेत, ते हळूहळू करतो आहे कारण आम्ही फोटो काढून आरामात गोष्टी करत चाललो आहे. गुड इव्हनिंग. आणि आता आपण आलेलो आहोत बदामी फोर्टच्या इथे. आणि बदामी फोर्ट कसा आहे त्याची सुरुवातची झलक तुम्हाला दाखवतो. ये देखो, आता इकडून एंट्री करायची आहे. आणि असं बघायला गेलं तर 2 सेक्शन आहे, का आहे अप्पर शिवालय आणि लोअर शिवालय.
तर आधी आपण बघू लोअर शिवालय करून अप्पर शिवालयाला जाऊन सनसेट करूया. डिपेंड, बघूया कसा काय ते. तर चला आता आम्ही नॅरो साईडने चालणार आहोत. हे बघा, या साईडने हल्लू हल्लू धीरे धीरे. कॅमेरा बंद करावा लागेल का? शूट मी. यस, एडवेंचर. पकडू का? ये योगेश गवस के साथ आम्ही अडकलो आहोत. अडकलाय. आणि जर तुमची शरीर यष्टी चांगली असेल सड पातळी तरच तुम्ही इथे येऊ शकता. हो. अन्यथा तुमच्यासाठी हा पॉईंट. एवढ्या जागेवरती आलं आणि हे बघायला मिळत आहे. चला. हे बघा, ग्रेट कॅनियन सारखं दिसतं राईट. माकडं आलेलं सगळी इकडे झालं की काय, पण व्ह्यू बघा वरून कसा दिसत आहे. आणि आता ते वॉच टॉवर आहे की काय मला नाही माहिती, पण ते बनवून ठेवलेलं आहे तसं. काय माहिती, मे बी काहीतरी स्मारकच्या दृष्टीने बनवलं असणार. आता आपल्याला इकडून जायचं आहे. इकडचं तुम्हाला मी फील देतो, तो तुम्ही घ्या. आणि वरती बघा, वरती देखील एक मंदिर आहे. आय गेस ते अप्पर शिवालय असावं, ते गेल्यावरतीच कळेल. तर चला. हे मागे दिसतं तुम्हाला, एकदम ग्रेट कॅनियन सारखी फिलिंग येते. ग्रेट कॅनियनच म्हणतात ना कदाचित. हे बघा, असा हा रस्ता मस्तपैकी, आणि इकडून असं चालत चालत जायचं. काय कडक दिसतंय ना राव. सही ना. आपण तो वरून बघितलेला होता, जो तुम्हाला दाखवलं. आणि आता हे, आणि इकडून बघा, आणि जो सूर्यप्रकाश पण काय दिसतोय त्या एका भागात पडलेला आहे, एकदम वेगळंच दिसतं. हे इकडचं वाटतच नाही असं, म्हणजे वाटत नाही इन द सेन्स, हे फर्स्ट टाईम बघतो ना, त्या गोष्टी एकदम भारी वाटतात आहेत. काही बोला, एक नंबर दिसतंय. बोलू शकतो इकडून पैसा वसूल झाला. हे बघा, सॉलिड काय दिसतंय. बदामी येणे एकदा वर्थ इट आहे. एक टाइम का तो बदामी करी सकते यार. हे बघा, सही ना. आता लोअर शिवालयाला इकडे पोचलोय, आणि तिकडून हा सिटी व्ह्यू बघा. सिटी व्ह्यू नाही बोलू शकत, विलेज व्ह्यू. पण घरं बघा, सही ना. आपल्याला जैसलमेरमध्ये अशा गोष्टी बघायला मिळालेल्या जेव्हा आपण गेलेलो होतो तेव्हा. आणि इकडे देखील त्याच काइंडमध्ये सगळी बैठी घरं आहेत, इमारती नाहीत या साईडला, पण व्ह्यूच चांगला दिसतोय. आता हे लोअर शिवालय झालं. आता आपण चालत आहोत अप्पर शिवालयाला. आणि हे बघा, जिकडून आपण वरती चढलेलो होतो, आणि इकडे आता हे समोर जात आहे ते अप्पर शिवालयाला जायचा मार्ग दिसतंय. आणि मध्ये मध्ये झाडं दिसत आहेत ना, त्याच्यामुळे अजूनच डेकोरेटिव्ह वाटतंय. पण बघा ना, काय छान दिसतंय ना. इकडे डोंगर, इकडून आणि असा रस्ता जात आहे, अप्रतिम. तर असा आहे बदामी फोर्टचा दुसरा भाग आपण आता करत आहोत.
तर हा बदामी फोर्टच्या दिशेने जाणारा रस्ता आहे. म्हणजे इकडे लोअर शिवालय, बदामी फोर्ट आणि अप्पर शिवालय अशा 3 गोष्टी आहेत. आणि हे बघा ना, कडक ना, बघा. सही ना. तर हा रस्ता आहे अप्पर शिवालयाकडे जाणारा. तुम्ही बघू शकतात कसा 2 खडकांच्या मध्ये हा रस्ता आणि ही शिडी बांधलेली आहे. तर या शिड्या चढत चढत, शिड्या नाही पायऱ्या चढत चढत आम्ही जात आहोत. ओके, तर आता आपण आलेलो आहोत अप्पर शिवालय. अप्पर शिवालयावरून जो व्ह्यू बोलू शकतो ना, आणि जे ऊन हे आलेलं आहे तुम्हाला दिसतंय माझ्या चेहऱ्यावरती, त्याच्यामुळे ना व्ह्यू अजून भारी दिसतोय. हा बघा, हे बघा, सुंदर राईट. एक नंबर. तर असा होता आपल्या बदामीचा पहिला दिवस.